आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदींकडून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गती, संरक्षण या शक्तींचं आवाहन। सप्तधारेमुळे विकसित भारताकडे योग्य वाटचाल करू। ग्रीन ब्ल्यू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर शक्तींचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला उल्लेख। पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन। नव्या संकल्पनांसह देश पुढे जातोय। जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय। 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प आहे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मनोहर भिडेंकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो। मनोहर भिडेंच्या पदयात्रेवरून सचिन सावंतांची टीका। कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही, तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे। भगवा आमचा स्वाभिमान आहे, मात्र देशाचा ध्वज तिरंगाच। मनोहर भिडे यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या पदयात्रेवर जयकुमार गोरेंची ही प्रतिक्रिया। अमित शाह लायक नसलेले गृहमंत्री आहेत। शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। तर पृथ्वीराज चव्हाणांचा उजवा हात बरा झाला असेल, त्यांना शुभेच्छा। नीलम गोऱ्हेंचा मिश्किल टोला। 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस पाठवणार। तर या वयात मराठी बोलणं शक्य नाही, अमराठी टॅक्सी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल, अशी काही रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी। चाकण एमआयडीसीमधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणी या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा। महाराष्ट्रात लघुउद्योग बंद पडतात आणि मंत्री महोदय मात्र विमानातून हवा खातात। चाकण ते गडचिरोली जमिनीवर काय जळतं हे आकाशातून कसं दिसणार? राज्याला उद्योग मंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो मंत्री लाभलेत। अंबादास दानवे यांची उदय सामंत यांच्यावर टीका। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट। कट्टर राजकीय विरोधक आज भेटल्याने राजकारणात खळबळ। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख यांची भेट घेतली होती। नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच। बहुतांश काम गुजरातच्या कंत्राटदारांच्या घशात घातल्याच्या आरोपांनंतर स्पष्टीकरण। नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींचे माझ्यासोबतचे फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नाही। कुंभमेळ्याच्या बनावट कंत्राटावर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। सरकारी नोकर आहात, नोकरासारखा वागा। आमदार संतोष बांगरांनी जिल्हा परिषद सीईओना झापलं। आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून बांगर संतापले। डीपीडीसी बैठकीत आमदार संतोष बांगर आणि सीईओंमध्ये खडाजंगी झाली। जळगावात महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रमेश मतानींच्या निवडीवर आक्षेप। महापालिकेचे थकबाकीदार असताना निवड झाल्याची जितेंद्र कुकरेजा यांची आयुक्तांकडे तक्रार। स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांना अपात्र करण्याची कुकरेजा यांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली। दुर्घटना सांगताना पीडित तरुणीच्या आईला अश्रू अनावर झाले। आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं गुलाबराव पाटलांचं आईला आश्वासन। सांगलीच्या कोपवाड नजीकच्या कचरा फेकण्याच्या वादातून हाणामारी। राड्यात पती-पत्नी गंभीर जखमी। दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।